नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। शुभ सकाळ। टायमिंग सकाळचे 4:45 वाजलेले आहेत। आजचा वार शुक्रवार आहे। सगळ्यांना शुभ शुक्रवार। तर वैभव लक्ष्मीचं व्रत पण आहे माझं। लवकर उठलेले आहे, म्हणजे दररोजचं टायमिंग माझं कसं झालेलं होतं, अलीकडे 5 वाजता मी उठत होते, पण आजकाल थोडंसं लेट होत आहे। प्रत्येक कामाला कुठली तरी एक्स्ट्राची कामं करावी म्हटली होत नाही आहे, त्यामुळे म्हणजे थोडंसं लवकर उठावं। तर 4:30 वाजता उठलेली आहे, आंघोळ वगैरे झालेली आहे आणि ही जी भांडी कुंडी आहेत ती रात्रीच क्लीन केलेली आहेत मी। जे किचन काउंट असताना स्वच्छ रात्रीच मी करत असते। यावेळेत आपली घाई गडबड खूप असते, खूप सारी एक्स्ट्राची कामं होतात, म्हणून ही कामं मी कधीच ठेवत नाही, किती लेट हो लवकर हो कसे हो रात्री, पण भांडी क्लीन करून किचन काउंट स्वच्छ करूनच मी झोपत असते। कारण सकाळी उठल्यानंतर फ्रेशही बघायला भेटतं, आपली कामंही आवडतात आणि यावेळेत एक्स्ट्राची कामं असतात, डबे वगैरे बनवायचे असतात, स्वयंपाक लवकर करायचा असतो त्यामुळे। तर सगळे जे कुकर आहेत, कढाई आहेत मोठ्या मोठ्या, मी इथं किचन काउंटवर ठेवलेल्या होत्या, कारण टोपलं कच्चं भरलेलं होतं। गुरुवारचं कसं असतं, थोडंसं लेट स्वयंपाक म्हणजे लवकर जेवण होतं, तरी पण भांडे खूप सारे होतात, कारण रात्रीच्या वेळेत जसं आपण सकाळी स्वयंपाक बनवतो तसं रात्रीच्या वेळेत होतं। वरण भात भाजी भाकरी हे पूर्ण स्वयंपाक, नंतर प्रसादासाठी खिचडी हे सगळं बनवलं जातं, त्यामुळे थोडीशी एक्स्ट्राची भांडे झालेली होते रात्री। टोपलं गच्चं भरलं, नंतर कुकर कढया डबे डुबे सगळे मी क्लीन करून किचन काउंटवर ठेवलेले होते, कारण ते टोपल्यात बसत नव्हते। तर यावेळेस सगळे भांडे जिथल्या तिथं ठेवलेले आहेत। किचन काउंट एक वेळा ओल्या कपड्याने मी पुसून घेतलेला आहे, कारण रात्रभरात हलकीशी डस्ट येतच असते, धूळ येतच असते, तर एक वेळा स्वच्छ पुसून घेतली आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करूया। आणखीन कोणीही उठलेलं नाही, बाहेर पूर्णपणे अंधार आहे, म्हणजे या टायमिंगला बघा आणखीन कोणीच उठत नाही, सगळेजण उठतात। ज्यांना शाळेत लवकर जायचं आहे, स्कूलला जायचं आहे, कॉलेजला लवकर जायचं आहे, ज्यांची मुलं जायची आहेत, ऑफिसला जायचे आहेत, त्यांच्या घरी ना सगळे लेडीज सगळ्या ताई लवकर उठले जातात आणि स्वयंपाकाला सुरुवात होते। पण इतक्या लवकर मुलं असो नवरे असो उठत नाही आहेत, कारण उठल्यानंतर त्यांना आंघोळ करायचं, रेडी व्हायचं, जेवण खाणं करायचं आणि हातात डबा घेऊन जायचं इतकंच असतं, म्हणून त्यांना तितकी घाई गडबड नसते, पण आपल्याला सगळं रेडी करून द्यायचं असतं, म्हणून थोडंसं लवकर मी उठलेली आहे आणि प्रत्येक ताईची अवस्था अशीच असावी। तर आज भाजीत काय बनवायचं, तर रात्री मी हरभरे भिजत ठेवलेले होते, कशासाठी, तर उसळ बनवण्यासाठी। तर आता विचार आला की काय भाजी बनवा, केव्हापासून विचार करते की काय भाजी बनवावी, काय भाजी बनवावी, तर विचार आला की बाबा आता जे हरभरे मी भिजत ठेवलेले त्याचं उसळ न बनवता मी याची भाजी बनवते। तर इकडे हरभरे जे आहेत ना व्यवस्थित फुललेले आहेत, तर मी तांब्यात घातलेलं होतं, कारण रात्री थोडासा लेटी झालेला होता, थोडीशी घाई गडबड होती, काहीच भेटत नव्हतं वेळेमध्ये। तर मी काय केलं, हरभरे घेतले आणि तांब्यात टाकले, स्वच्छ धुले आणि तांब्यात पाणी भरून ठेवलं, व्यवस्थित फुललेले आहेत। आता मी कुकरमध्ये काढून घेतलेला आहे आणि स्वच्छ 2-3 पाण्याने मी धुवून घेतलेला आहे आणि हरभरे शिजत ठेवूया, तर खूप छान भाजी बनते। आपले जे काबुली चणे येतात ना, पांढरा हरभरा येतो बघा मोठा, त्याचे तर खूपच छान बनतात, पण मी उसळ बनवण्यासाठी टाकलेले होते, पण अचानकच विचार आला की याची भाजी बनवूया, खूप छान बनते। तर इकडे मी कुकरला हे हरभरे जे आहेत ना स्वच्छ धुवून लावलेले आहेत, म्हणजे पाणी टाकलेले, पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं मी, हळदी पावडरही टाकू शकता। आणखीन यामध्ये आपण चहापत्ती म्हणजे कलर छान आणण्यासाठी चहापत्ती वगैरे कपड्यात बांधून टाकतात, पण मी ते काही टाकलेलं नाही आहे, फक्त मी सोयीपुरतं मीठ टाकलं, शिजत ठेवलेलं आहे। जोपर्यंत 2-3 शिट्या लागतात कुकरला तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया। तर इकडे टोमॅटो घेतले 2-3 मी आणि कांदेही 3-4 घेतले, तिथं बघू शकता। हे जे सूर्य आहे ना धारदार नाही, त्यामुळे असा प्रकार होतो, कांदे सगळे जसं कट करतो ते उडत होते, तर असं कांदे कट करून घेतलेले, मिरच्या घेतलेले, टोमॅटो बारीक कट करून घेतले, म्हणजे मिक्सरलाच फिरवायचं आहे आपल्याला। आणि इकडं आलं घेतलेलं आहे आणि काय लसूण घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतली, याची पेस्ट बनवायची आहे, म्हणजे मिक्सरमध्ये न वाटता मी अशा प्रकारे खलबतमध्ये वाटत आहे, थोडंसं मोठंच वाटून घेणार आहे, छान टेस्ट येतो भाजीला। कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, यामध्ये टाकूया मोहरी, जिरे आणि हे जे खडे मसाले ते पण मी घेतलेले आहेत, म्हणजे तेजपत्ता वगैरे मी टाकणार आहे या भाजीमध्ये, छान टेस्ट येतो याचा। तर इकडे मी तेल घेतलं, त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे, मोहरी जोपर्यंत चटकत आहे तोपर्यंत मी इकडं हे जी पेस्ट आहे ते बनवून घेत आहे, वाटण करत आहे, संग इकडे तडक्याची तयारी करत आहे। सकाळची वेळ खूप घाई गडबडीने जाते, संग कामं केलो तर फास्टमध्ये आपली कामं होणार आहेत कमी वेळामध्ये, कारण 7 वाजेपर्यंत बाहेर ज्यांच्या घरी जात आहेत, नवरे असो मुलं असो, खूप फास्टमध्ये आपल्याला करावं लागतं, एकतर आणखीन मॉर्निंगची कामं आपली असतात। सो मी छोलेची भाजी कशा प्रकारे बनवत आहे, तर जसं मोहरी मी अर्धी चमचा टाकली, छान चटकल्यानंतर मी अर्धा चमचा जिरं टाकलं, नंतर खडे मसाले, 1 तेजपत्ता, 3-4 लवंग टाकलेले आहेत आणि सुक्या मिरच्या 2-4 टाकलेल्या आहेत, परतून घेतलं। नंतर मी यामध्ये कांदा टाकलेला आहे खूप सारा, म्हणजे 3-4 कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत, व्यवस्थित परतून घेऊया। कांदा हलकासा मऊ झालेला आहे, आता यामध्ये टाकूया आपल्याला जी पेस्ट आपण बनवली, हिरवी मिरची, आलं, नंतर लसूण मी घेतलेला आहे, वाटण करून घेतलेली मोठं आणि यामध्ये टाकायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मसाला व्यवस्थित बनला ना भाजी टेस्टीच बनते। जोपर्यंत मसाला इकडे कमी गॅसवर बनत आहे तोपर्यंत आपण इकडं टोमॅटोची प्युरी बनवून घेऊ। तर टोमॅटो मी छोट्या मिक्सरच्या भांड्यात घेतलेले, जे चटणीचं असतं त्यामध्ये व्यवस्थित प्युरी बनली जाते। तर बघू शकता अशा प्रकारे टोमॅटो प्युरी मी बनवून घेतलेली आहे आणि इकडं फोडणी पण छान तयार झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला अगोदर सुके मसाले टाकायचे आहेत आणि हरभरे पण व्यवस्थित शिजलेले आहेत, तर हरभरे
मी इकडे चाळणीतनं काढून घेत आहे। हे बघा, बघू शकता एकदम मस्त असे व्यवस्थित हे शिजलेले आहेत। म्हणजे हरभरे भिजलेले असले ना कमी वेळामध्ये अगदी 2-3 शिटामध्ये हे व्यवस्थित मऊसूत असे शिजलेले आहेत। आणि याचं जे पाणी आहे ना ते पण आपल्याला भाजीमध्येच टाकायचं आहे। तर इथंच ठेवलं मी मोठ्या भांड्यामध्ये आणि बघू शकता कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता यामध्ये टाकूया सुके मसाले, जे आवडीप्रमाणे मसाले टाकू शकता, गरम मसाला वगैरे मी काही ते टाकलेलं नाही आहे। अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे, 2 चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे। या प्रोसेसमध्ये गॅस थोडासा कमी ठेवायचा आहे आपल्याला, कारण सुके मसाले खूप लवकर जळायला लागतात। थोडा वेळ परतून घेतलं, नंतर टाकूया टोमॅटो प्युरी आणि व्यवस्थित परतून घेऊया। आता या प्रोसेसमध्ये आपल्याला कमी गॅसवरती तेल सुटेपर्यंत हे मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। आता टाकूया चवीपुरतं मीठ। तर न विचार करताच आज ही छोल्याची भाजी बनत आहे, कारण छोल्याची भाजी बनवायचं म्हटलं की आपण रात्रीच खूप सारी तयारी करून ठेवतो, पण मी काहीच तयारी नाही, फक्त मला उसळ बनवायची होती, मी हरभरे भिजत टाकलेले होते। तर असं इकडं चवीपुरतं मीठ टाकलं, छान मी परतून घेतलेलं आहे आणि कमी गॅस केलेला आहे। जोपर्यंत हा मसाला तयार होत आहे तोपर्यंत मी इकडं कुकरला तांदूळ लावते। तर तेच कुकर मी स्वच्छ धुवून घेतलेले, जे हरभरे शिजवलेलं होतं। अशा प्रकारे केलो ना संग भांडेही कमी लागतात आणि कमी वेळात झटपटी होतं। सकाळची वेळ किती लवकर उठा तुम्ही, थोडीशी घाईगडबड होते त्यावेळेत, कारण कामं खूप सारे असतात, खूप सारं हे करायचं असतं। म्हणजे सगळ्यांना उठवायचं, स्वयंपाकी बनवायचं, डबे रेडी करायचं, सगळ्यांना सगळं वेळेत द्यायचं, हे सगळं असतं आपल्यावरती। तर दिनेशला एक वेळा आवाज दिला, दिनेशला आवाज दिला तर हे आपोआप उठतात आणि पण नंतर दिनेशला पण उठवतात, कारण मी किती वेळा हा आवाज देऊ, दिनेशना उठत नाही लवकर, 2-4 वेळा तरी आवाज दिलेला असावं, पण पप्पांच्या एकाच आवाजाला उठून बसतो। तर असो इकडे मी तांदूळ 2 ते 3 पाणी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तांदळाच्या डबल पाणी टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि इकडच्या काउंटर मी भात बनाय ठेवते। जोपर्यंत भात बनत आहे तोपर्यंत पटकन भाजी बनवून घेऊ, कणिक मळून घेऊ। कणिक अगोदरच मळायची पण झालं नाही, नुसती घाईगडबड झाली। तर इकडं मसाला पण व्यवस्थित बनलेला आहे आणि इकडं आलं आणि हिरवी मिरची मी घेतलेली आहे। याचे छोटे छोटे तुकडे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला, कारण शेवटला आपल्याला मेन तडका द्यायचा आहे तुपामध्ये, खूप छान टेस्टी भाजी बनवून तयार होते। तिकडं आलं मी सोलून घेतलेले आहे, 3-4 हिरव्या मिरची देठ काढून मी घेतलेले आहेत आणि हे उभ्या आकारात आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर असं इकडं हे जे मसाला आहे ना ते पण व्यवस्थित भाजलेलं आहे, म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे। आता टाकूया यामध्ये शिजवलेले हरभरे टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे मसाल्यामध्ये छान एकजीव होतील आणि कमी गॅसवर एक थोडा वेळ ठेवायचा आहे। नंतर जे हरभऱ्याचं पाणी आपण काढून ठेवलेलं होतं ते त्यामध्ये टाकायचं आहे, कलर पण छान येतो, टेस्ट पण छान येतो। तर बघा हे पाणी पूर्णपणे मी टाकत आहे। आपल्याला वेगळं चहापत्ती वगैरे बांधून टाकायची गरजच पडली नाही आहे, कारण हे हरभरे लालच होते। आपण जर काबुली चणे घेतले ना त्यामध्ये आपल्याला चहापत्तीचं जे पावडर आहे ते एका कपड्यात बांधून पोटली करून टाकत असतात, म्हणजे कलर व्यवस्थित एकदम गोल्डन असा कलर येतो भाजीला। तरी पण बघू शकता तुम्ही भाजीला कलर खूप छान आलेला आहे। पूर्णपणे पाणी टाकलं आणि कमी गॅस करून मी झाकून ठेवले थोडा वेळ। तोपर्यंत इकडे आपण ही जी हिरवी मिरची आलं पण घेतलेला आहे, उभे उभे तुकडे करून घ्यायचे आहेत लांब आकारामध्ये आणि तुपामध्ये हा तडका द्यायचा आहे। खूप छान टेस्टी भाजी बनते आणि यामध्ये तुपाचा फ्लेवर जे शेवटला आपण तडका देतो ना त्याचा फ्लेवर खूप छान येतो। एकदम टेस्टी भाजी, एकदम धाबा स्टाईल भाजी बनून तयार होते। तर कधी कधी टिफिनसाठी आपल्याला काय करावं खूप विचार येत असतो। भाज्या किती असो फ्रीजमध्ये तरी पण विचार करतो की बाबा यामधलं काय बनवायचं। तर त्या दिवशी अशा प्रकारे बनवा, खूप छान बनते, टिफिनला देण्यासाठी, घरात खाण्यासाठी, छोटे असो मोठे असो सगळ्यांना आवडेल। इकडे मी कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे। तोपर्यंत इकडे छोल्याची भाजी बनवून पण तयार आहे। आता द्यायचा आहे मेन तडका। तर इकडे मी छोटं पॅन घेतलेली, यामध्ये मी 4 चमचे तूप घेतलेले, तेल घ्यायचं आणि तूप घ्यायचं आहे। ही क्लिप स्किप झालेली आहे। तूप व्यवस्थित गरम झालेला आहे। आता यामध्ये टाकलं आलं आणि हिरवी मिरची तुकडे टाकलेत, परतून घेतलं, नंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे। आता टाकूया सुके मसाले। सुक्या मसाल्यामध्ये मी 1 चमचा धना पावडर टाकलेला आहे आणि 1 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे। परतून घेऊ। या प्रोसेसमध्ये गॅस कमी ठेवायचा आहे, कारण सुके मसाले खूप लवकर जळायला लागतात आणि हे जे तडका आहे ना आपल्याला या छोल्याच्या भाजीमध्ये ओतायचा आहे। खूप छान फ्लेवर येतो, खूप छान टेस्टी एकदम धाबा स्टाईली भाजी म्हणून तयार होते। तर हा तडका यामध्ये मी ओतलेला आहे आणि छान मिक्स करू। कढईमध्ये जेही मसाला लागलेला आहे त्यामध्ये थोडीशी भाजी टाकून मी पूर्ण मसाला काढून घेत आहे। हे बघा काय झालं, थोडासा गोंधळ होतोच होतो घाईगडबडी जेव्हा आपण बनवतो, पूर्ण कढईच त्यामध्ये पडलेली होते। तर असो आता हे टाकलेलं आहे, थोडीशी भाजी टाकलेली आहे यामध्ये आणि पूर्णपणे मी मसाला काढून घेतलेला आहे। छान मिक्स करू आणि झाकून ठेवा। भाजी बनलेली आहे। आता पटकन कणिक मळून घेते। नेश उठलेला आहे, ब्रश करत आहे, बाहेरचं लॉक वगैरे काढत आहे, म्हणजे आता थोडंसं फटफट झालेलं आहे, म्हणजे थोडासा उजेड पडलेला आहे। मी जेव्हा उठलेली होती तेव्हा पूर्णपणे अंधार असतो, त्यामुळे दार, गेट, खिडकी मी काहीच उघडत नाही। मी निवांतपणे उठते आणि आपापल्या कामात लागत असते। बघू शकता भाजीचा कलर खूप छान आलेला आहे। यांचा आवरलेला आहे, देवाचे दर्शन वगैरे करत आहे। तोपर्यंत मी इकडं
पटकन चहा ठेवते, म्हणजे यांचा आवरून देते, हे गॅरेजला जातील, मग नंतर दिनेश आवरणार आहे. त्याचंही चालू आहे, इकडून इकडे जरा चालू आहे. दिनेशच्या दीपक आणखीन उठलेला नाही, तो पण इतक्यात उठेल, मग सगळेजण जाण्यासाठी रेडी होतात. आता यांचा अगोदर आवरून देते, नंतर मग दीपक दिनेश दोघांचंही एकामागे एक चालू असतं. जोपर्यंत की सगळे जातात तोपर्यंत इतकी धावपळ असते ना आपली, की इकडे पळू का तिकडे पळू, तिकडे पळू का इकडे पळू, आपलं चालू असतं. असो, इकडे दूध अगोदर मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे, म्हणजे दूध कालचं असतं, त्यामुळे एक वेळा चेक करते की दूध खराब होतं का, कसं होतं. म्हणजे गरमीची दिवस आहेत, तरी पण दिवसातनं 2-4 वेळा दूध मी गरम करते, म्हणून खराब होत नाही. तर इकडे मी चहा बनवून दिलेला आहे यांच्यासाठी. चहा घेत आहेत, तोपर्यंत मी पटकन कणिक मळते, कारण आता निवांतपणे चहा घेत बसले तर खूप लेट होणार आहे मला. तर माझा चहा मी ठेवलेला आहे, ओतून नंतर घेणार आहे. अगोदर मी कणिक मळते, थोडासा लेट झाला, अगोदरच कणिक मळून ठेवलेला, व्यवस्थित भिजले असते, पण न विचार करता ज्या दिवशी आपण कामं करतो त्या दिवशी असाच प्रकार होतो. तिकडं मी 3 वाट्या मी कणिक घेतलेली आहे, पीठ घेतलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलं, मिक्स केलं. आता थोडंसं पाणी टाकून आपल्याला कणिक छान थिक अशी मळून घ्यायची आहे. ज्यावेळेस आपण चपाती बनवायला घेऊ त्यावेळेस थोडंसं मी मऊ करून घेत असते, म्हणजे एकदम परफेक्ट अशी मऊसुद्धा चपाती बनवून तयार होते. तर कणिक मळून ठेवलेली आहे, थोडा वेळ झाकून ठेवा, कारण आता दिनेशचा आवरा आणखी थोडासा वेळ आहेच. एक वेळा भाजी वगैरे बघून गेलेला आहे. मी विचारलं, कधी असं असतं ना दिनेशचं, की कधी म्हणतो की मम्मी ज्वारीची भाकरच बनव, कधी म्हणतो चपातीच बनव, भाजीला बघून म्हणत असतो. तर आज मला छोल्याची भाजी बनवलेली आहे, तर म्हणत होता चपातीच बनव, या भाजीसोबत चपाती खूप छान लागते, किंवा पुरी पण बनवू शकता, खूप छान टेस्टी लागते. तरी पण तेलकट जास्ती प्रमाणात खाल्लं जात नाही घरी, त्यामुळे तेलकट काही मी बनवत नाही. पुरी वगैरे खूप कमी प्रमाणात बनते घरी, चपाती आणि भाकरी हे बनवल्या जातात. तर इकडे हे तांदळाचं म्हणजे डब्बा आहे, ते काल दीपक आणून ठेवलेला होता, पण मी बाहेरच ठेवलं, आत्ता आणून ठेवलेला आहे आणि आता जागेत ठेवून देते, कारण किचन छोटी आहे. इकडे तिकडे डब्बा ठेवला ना खूप पसारा वाटतो, नंतर हिंडता फिरता येणार नाही, तर असं आहे. तर अगोदर मी ते जागेत ठेवलं, कारण गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, तांदळाचा डब्बा एकत्रच ठेवत असते मी, पटकन आपल्याला भेटून जातं. तर खिडकी आता यावेळेत मी उघडलेली आहे, बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे यावेळीचं, आणि सकाळी खूप अंधार असतो, त्यामुळे भीती वाटते बाहेर नजर गेल्यानंतर, म्हणून मी अगोदर खिडकी मी उघडत नाही कधी. ताजी हवा येते, छानही वाटतं, पण समोर इकडं तिकडं घरं नाही आहेत, त्यामुळे एकदम असं वाटतं ना की झाडी दिसते, आणि त्यावरती खूप सारे पक्षी पण बसलेले असतात, म्हणून थोडीशी भीती वाटते, नजर आपली तिकडे बार जाते, म्हणून खिडकी यावेळेत मी उघडत असते. तर असो, आता पटकन चपाती बनवून घेऊ. यांचं आवरलं गॅरेजला गेलेले, दिनेशचं पण आवरत आहे, तोपर्यंत पटकन चपाती बनवून घेते. एक 5-10 मिनिट कणिक भिजलेली आहे, आता पटकन चपाती बनवून घेऊ. आणखीन एक वेळा मी व्यवस्थित मऊ करून घेतलेला आहे, कारण वेळ खूप कमी आहे. कणिकमुळे एक 15 मिनिट किंवा एक अर्धा तास ठेवलो ना आपण, खूप छान लुसलुशीत चपात्या बनून तयार होतात. पण आता थोडंसं वेळेचं हे झालं. असो, एक वेळा मळून घेतलं ना, अशा प्रकारे मी चपाती बनवते, व्यवस्थित बनते, खूप छान फुलली जाते. 3 कोणी चपाती बनवते मी, म्हणजे अगोदर लाटी करून घेते, तेल लावते, थोडंसं पीठ शिपडायचं, दुमडून घ्यायचं, आणि परत मी थोडंसं तेल लावते, पीठ शिपडून घेते, आणि छान दुमडून मी त्याचा एक लाटी बनवून घेते. आणि चपाती जितकी पाहिजे तितकी पातळ आपण बनवू शकता, छान पुरते निघतात, आणि एकदम छान अशी चपाती, म्हणजे गार झाल्यानंतरही मऊच बनवून राहील तशी चपाती बनवून तयार होते. तर अशा प्रकारे मी चपाती बनवत असते. तर तशाच प्रकारे मी इकडं आणखीन चपाती बनवते, कारण आता दिनेशचं जेवण खाण्यानंतर टिफिन पण द्यायचं आहे, म्हणजे डबाही रेडी करायचा आहे. त्याच्यानंतर पटकन दीपकचंही आवरलं जातं. दिनेश 7 वाजता जातो, दीपक 8 वाजता जातो, फक्त 1 घंटाचाच फरक असतो. तर पटकन मी दोघांसाठी इकडे बनवत आहे, आणि बाबा आणि हे दोघंजण चपाती काही खाणार नाही, त्यांच्यासाठी ज्वारीच्या भाकरीही नंतर बनवणार आहे मी, पूजा वगैरे झाल्यानंतर, कारण बाबा इतक्या लवकर आंघोळ करत नाही, त्या दोघांना जायचं असतं, म्हणून थोडंसं लवकर यांचं आवरलं जातं. बाबांचं निवांत होत असतं 8च्या नंतर. आणखीन माझी मॉर्निंगची कामंही राहिलेली आहेत, फक्त किचनचं आवरलं जातं, बाहेरचं आणखीन कुठलंच काही केलेलं नाही. अंगणाची साफसफाई आहे, झाडांना पाणी देणं, ही सगळी कामं आहेत. पण अगोदर स्वयंपाकाचं बघते, नंतर मी माझी कामात मी लागत असते, कारण ज्यांना जायचं आहे त्यांना अगोदर आपल्याला आवरून द्यायचं असतं. जी आपली कामं आहे ती दिवसभर चलत असतात. तर इकडे बघू शकता एकदम मस्त अशा चपात्या बनून तयार होत आहे. दीपकचंही सगळं आवरलेलं आहे. तर जेवणा अगोदर दीपक सूर्यनारायणला पाणी घालून येतो वरती जाऊन, कारण कसं आहे आमच्या घरचं तोंड इकडच्या साईडला आहे, सूर्यनारायण मागलच्या साईडला दिसतात घरच्या पाठीमागून, तर वरती जावं लागतं. कुठेही आडबाजूलाही थांबलं तर कसं आहे, शाळा आहे 3 मजली घरच्या पाठीमागं, आणि सूर्यनारायण दिसणार नाहीत, म्हणून वरती जात असतो पाणी वगैरे भरून घेऊन, दररोजच आहे. तर यावेळी दीपक सूर्यनारायणला पाणी घालून दर्शन करून येतो, मगच त्याचं जेवण वगैरे होतं. तर दिनेशला इकडे जेवायला वाढलेली छोल्याची भाजी, भात, चपाती गरम दिले, ते जेवण होत आहे, तोपर्यंत पटकन मी टिफिन पॅक करत आहे. तर बघू शकता छोल्याची भाजी खूप छान झालेली आहे. तर टिफिनमध्ये मी सगळे हे पॅक करून देत आहे, आणि या डब्यातलं त्या डब्यात उलाढाला काय करत आहे. तर डब्बा तितका व्यवस्थित नाही आहे, कारण डब्बा खूप दिवस झाला. अगोदर दीपक 2 वर्ष नेला, नंतर दिनेश पण हा डब्बा 2 वर्ष झाला नेत आहे. आता मी म्हणलं की टिफिन नवीन घेऊन ये, तर नाही मम्मी असू दे चालू आहे यांचं, आणत नाहीत.
असो, इकडे दीपक सगळं आवरलेलं आहे. सूर्यनारायणला पाणी कशा पद्धतीने घालतो ते दाखवत आहे. तांब्यात पाणी घेतो, त्यामध्ये हळदी, कुंकू, तांदूळ आणि फुलं टाकत असतो. म्हणजे सूर्यनारायणला लाल फुल, गुलाबाचं फुल वाहिलं जातं, पण ज्या दिवशी नसतात त्या दिवशी व्हाईटच फुलं घेत असतो. जोपर्यंत दीपक पाणी घालून येत आहे तोपर्यंत मी बाकीचा स्वयंपाक बनवून घेते. दीपकलाही